ज्याने शिवशंकराचा एक मंत्र ऐकला त्याचे नशीबच बदलले. महादेव शिव यांचे नाव ऐकताच संपूर्ण ब्रह्मांड पूर्ण होते. आपण विज्ञानशास्त्रातून पाहिलं तर जतन करणारा, सांभाळणारा आणि नष्ट करणारा या 3 मूल्य घटकांवर मनुष्याचे जीवन चालू असते. त्याचप्रमाणे हे अख्खं ब्रह्मांड रचिता विष्णू आहे. त्याचप्रमाणे वेदशास्त्र आणि संपूर्ण मानव जीवन हे ब्रह्मदेवाने रचलं आणि शांत स्थिरता त्याचप्रमाणे उग्र स्वरूप हे भगवान शिव यांचे आहे. भगवान शिव यांच्या नावातच अख्खं ब्रह्मांड विसावलं आहे. अत्यंत शीतल आणि शांत स्वरूप यांच्या डोळ्यामधून आपल्याला दिसत येत आहे. अत्यंत शीतल आणि शांत स्वरूप यांच्या डोळ्यामधून आपल्याला दिसून येते. 3ही गण यांचे भक्त आहेत. यामध्ये मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण हे सर्व सामील आहेत. अनेक कथा, अनेक पुराणांमध्ये वर्णनित आहे. आजही भगवान शिव आपल्या भक्तांसाठी त्यांच्या हाकेला धावून येतात. भगवान शिव हे आपले अस्तित्व हे स्वप्नांमधून सुद्धा दाखवून देत असतात. अनेक संकेत ते आपल्याला स्वप्नामध्ये देत असतात, परंतु हे आपल्यावर व आपल्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे की ते आपल्याला समजतात की नाही. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असा कोणता शिवमंत्र आहे ज्यांनी ऐकला त्यांचं नशीब हे बदललं. असा कोणता शिवमंत्र आहे ज्यांनी ऐकलं त्यांचं नशीब हे बदललं. मंत्राचा अर्थ, मंत्राचा उपयोग व मंत्र कधी आणि कसा म्हणायचा हे सर्व माहिती आपण पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही माहिती सर्व भक्तांपर्यंत पोहोचवा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग पाहूया. संपूर्ण तुमच्या सुखमय आयुष्य चालू आहे. भौतिक सुखाने तुम्ही व्यापून गेले आहात, मात्र तुमचं मन हे एक चित्त नाही. मनाला शांतता नाही. मानसिक शांतता तुम्हाला हवी असेल तर नक्की तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओ पाहत आहात. या मंत्रामध्ये संपूर्ण पंचतत्व एकत्रित झाली आहेत. अख्खा ब्रह्मांडामध्ये या मंत्राच्या ऊर्जा लहरी पसरत असतात व त्याचप्रमाणे जेव्हा आपण या मंत्राचे उच्चारण करतो तेव्हा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ध्वनी लहरींचा प्रवाह वाहत असतो. हा मंत्र म्हणायची योग्य वेळ म्हणजे सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. 4 ते 6 या ब्रह्मवेळेस हा मंत्र तुम्ही केला तर तुमचा मोठा फायदा होणार आहे. हा मंत्र जर तुम्ही जमिनीवर बसून केला तरी चालेल. रुद्राक्षाची माळ हातामध्ये घ्या किंवा 108 वेळा या मंत्राचा जप तुम्ही करायलाच हवा. तोही दररोज. आपले डोळे बंद करून एकाग्र विचारांनी करणं फार गरजेचं ठरणार आहे. एकदम समर्पिताचा भाव, शांत, सामंजस्य, सक्रिय आणि सातत्य भाव हा असणं फार महत्वाचं आहे. हा मंत्र ओम नमः शिवाय हा असा असणार आहे. ओम या शब्दामध्ये अख्खं ब्रह्मांड समावलं आहे आणि शिवाय म्हणजे स्वतः भगवान शिव यांना आपण नामस्मरण करत आहोत. शिव म्हणजे कधीच न संपणारा एक आपल्या सर्वांमध्ये सुद्धा आहे. फक्त आपल्याला या अंशाचं दर्शन करण्याकरिता हा जप करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. हा जप मनात येणारे निगेटिव्ह विचार, सतत जाणवणारी चिंता आणि नैराश्य दूर करण्यास मदत करतो, ज्यामुळे अंतर्मन हे एकदम शांत होते. हा मंत्र आपल्याला आपल्या स्वतःच्या आत्म्याचा आणि परमात्म्याशी सांगड घालून देतो. हा मंत्र जप केल्याने किंवा या मंत्राचे श्रवण केल्याने स्वप्नामध्ये येणारे वाईट गोष्टींचा देखील तिथेच नाश होतो. तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होते. उगाचच वाटणारी भीती, भास, भ्रम हे नाहीसे होऊ लागतात. पुनर्जन्माचे दोष हे नाहीसे होण्याकरिता सुद्धा या मंत्राचा जप केल्यास फरक पडत असतो. अनेक प्राचीन ग्रंथांनुसार या मंत्राचं कार्य म्हणजे तुमच्या कर्मांशी जोडलं गेलं आहे. या मंत्राचे उच्चारण केल्याने तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार आहे. तुमचा आत्मविश्वास हा एवढा वाढेल की मोठे संकट सुद्धा तुम्ही क्षणभरात सोडवू शकता. तुमच्या विचारांना एक प्रकारचं सकारात्मक, त्यामुळे न चुकता या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हा मंत्र अगदी सोपा उच्चार करण्याकरिता आहे व याची कीर्ती देखील तेवढीच महान असणार आहे.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका व लाईक सुद्धा करा. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा. माहिती आवडली असल्यास लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता. या चॅनलवर सत्यभाव पसरावा हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. या चॅनलवर स्वप्नशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावरचे अनेक व्हिडिओज माहिती तुम्हाला पोहोचवली जाणार आहे, तेही अगदी सोप्या भाषेमध्ये. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.